लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे। निधी वितरण प्रक्रिया आजपासून सुरू होणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। फॉर्म्स जे आलेले होते ते साधारणपणे 2,63,83,589 इतके फॉर्म्स होते आणि यापैकी साधारणपणे 2,43,82,936 इतके फॉर्म्स हे विभागाने ग्राह्य धरले। ज्या आकडेवारीचा 26 लाखाचा आपण उल्लेख केला ती क्रॉस व्हेरिफिकेशनसाठी माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून ज्या आकड्यांचा आपण उल्लेख केला ती आमच्याकडे विभागाकडे प्राप्त झालेली होती। साधारणपणे महिला व बालविकास विभाग म्हणून आणि सर्वच सन्मान्य माध्यम लाभार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिले होते आणि म्हणून त्याच्यामध्ये ॲप आणि पोर्टल हे दोन्हीही प्लॅटफॉर्म्स आहेत आणि हे दोन्ही प्लॅटफॉर्म्स असताना जे ऑफलाईन फॉर्म पण जे अंगणवाडी सेविका असतील, आशा सेविका आहेत, तिथले ग्रामसेवक आहेत, वेगवेगळी जे सरकारी यंत्रणा आहे यांना सुद्धा आपण तिथं लाभार्थ्यांना सोयीस्कर पडावं रजिस्ट्रेशनसाठी त्या दृष्टिकोनातून आपण हे केलेलं आहे आणि ई-केवायसी साधारणपणे 1,74,00,00,000 आनंदाची बातमी आलेली आहे। येत्या मार्चचा जो हप्ता आहे या हप्त्याबद्दल इथे मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे। जो आपला मार्चचा हप्ता आहे तो मार्चचा हप्ता येत्या 2 ते 3 दिवसामध्ये त्याचा GR इथे निघू शकतो, कारण की बघा पुढे आता अक्षय तृतीया आलेली आहे। 19 तारखेला अक्षय तृतीया असल्यामुळे आता 2 ते 3 दिवसामध्ये जर इथे GR निघाला तर त्यानंतर 2 ते 3 दिवसामध्ये इथे जे पैसे आहे ना ते पैसे अकाउंटमध्ये येण्याची प्रक्रिया ही सुरू होते आणि याच्यामध्ये जवळजवळ 5 ते 6 दिवस दिले जातात आणि त्यामुळे आता 2 ते 3 दिवसामध्ये इथे GR निघण्याची दाट शक्यता आहे। आणि ज्या बहिणींना इथे फेब्रुवारीचा हप्ता भेटलेला नाही त्यांनी एकदा आपली KYC जी अपडेट आहे का ही एकदा चेक करून घेणे ते गरजेचे आहे आणि त्यानंतर त्यांचं DBT ॲक्टिव्ह आहे का ते सुद्धा त्यांनी इथे तपासून बघावे, जेणेकरून काय होईल की त्यांचा जो फेब्रुवारीचा हप्ता आहे तो हप्ता इथे त्यांच्या अकाउंटवर इथे जमा होऊ शकतो। तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता भेटला का ते आम्हाला कमेंट करून इथे नक्की सांगा आणि महत्त्वाचं म्हणजे आता मार्चचा हप्ता इथे लवकर सर्व लाडक्या बहिणींना इथे भेटणार आहे, त्याचं GR सुद्धा आता निघणार आहे। तुम्हाला यावर काय वाटते, तुमची काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा। चॅनलवर जर नवीन असेल तर आता सबस्क्राईब करा। धन्यवाद।